नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अंकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री पदाबाबत वाढला सस्पेन्स. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. पुन्हा आपलं सरकार स्थापन होत आहे. मात्र मध्यरात्री 12:53 एकनाथ शिंदेंचं ट्विट. IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने हटवलं होतं. आणि आज संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करणार. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम असून मुख्यमंत्री पदाबाबत रस्सीखेच सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला एका खासगी कार्यक्रमानिमित्त गेले होते. मात्र यावेळी त्यांची कोणत्याही बड्या भाजपा नेत्यासोबत मुख्यमंत्री पदाबाबत बैठक झाली नाही. कोणालाही न भेटता ते परत मुंबईला आले. त्यातच एकनाथ शिंदे हे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असून नवीन मुख्यमंत्र्याचे नाव आज दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम असतानाच मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्याने मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रितच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांनी एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये असे आवाहन मी करतोय, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. महाराष्ट्र सरकारने काल पुन्हा IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस दलाचे प्रमुख पद बहाल केलंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांना भाजपशी जवळीक असल्याचा आरोप करत पदावरून हटवण्याची मागणी केली होती. भाजपने निवडणूक फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांची या पदावर नियुक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पण वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गाला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चांगला पाऊस आणि किमान आधारभूत किमतीत वाढ झाल्यामुळे कृषी क्षेत्राला फायदा होत असल्याने आगामी काळात भारतात अन्नधान्य महागाई दरात घट होऊ शकते आणि त्याच वेळी आर्थिक विकास दर वाढू शकतो. सोमवारी जारी करण्यात आलेल्या अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यात ही माहिती देण्यात आली. देशाच्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम होत आहे. त्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. संविधान स्वीकारल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त एक नाणे आणि टपाल तिकीट देखील जारी केले जाणार असून मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ ग्लिम्स आणि मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्याचा गौरवशाली प्रवास या पुस्तकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव म्हणून 2024-25 हे वर्ष घर घर संविधान म्हणून साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जालना महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व कुटुंबांना संविधान उद्देशिका भेट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जालना शहरातील सर्व शासकीय कार्यालय आणि सर्व सामाजिक संघटनांची कार्यालय तसेच राजकीय पक्षाची कार्यालय यांनाही संविधान उद्देशिका भेट म्हणून महापालिकेच्या वतीने दिली जाते. या कार्यक्रमाची सुरुवात जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना संविधान उद्देशिकाचे फोटो फ्रेम भेट देऊन करण्यात आली. पुण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार राहुल सचदेव आणि MS रंगनाथन यांनी प्रतिष्ठेच्या हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्ड मध्ये सर्वोच्च सन्मान मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण फोटोग्राफी स्पर्धांपैकी एक म्हणून ही फोटोग्राफी स्पर्धा ओळखली जाते. राहुल सचदेव हे पुण्यातील प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार असून त्यांनी टिपलेल्या पांढऱ्या गेंड्याच्या छायाचित्राला तर MS रंगनाथन यांना देखील त्यांच्या ध्रुवीय अस्वलाच्या अप्रतिम छायाचित्रासाठी सन्मानित करण्यात आले. सावंतवाडीतून महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून यात भाजपाच्या कार्यकर्त्यांचं योगदान मोठं आहे. येथील कार्यकर्त्यांनी भाजपाचा उमेदवार समजून त्यांचं काम केलं. त्यामुळे आता संभ्रम करणारे वक्तव्य कोणी करू नये असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांना दिलाय. जठार यांनी भाजप कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आरोप केला होता. आणि त्याच्यानंतर ते केलेले उद्योग बरोबर आहेत का चुकीचे आहेत ही खातरजमा आपण करावी. आपल्याकडे ज्यावेळी माहिती मिळेल तेव्हा. कोण पेडणेकर म्हणून तुमच्या अनेक तुमची ज्या गावामध्ये एखादी सत्ता आहे त्या गावात त्याला 800-900 मतं मिळालेली आहेत. ती अशीच मिळणार नाहीत मतं. स्वतःपणे काम केलंय ना तुमच्या. असंच संभ्रमाचं वातावरण परत यापुढच्या काळात होऊ नये म्हणून ही तात्काळ भूमिका घ्यावी लागली. कारण ती घेणं आता यापुढच्या काळात गरजेचं आहे. कारण ज्यांना अशाच संभ्रमावर राजकारण करायचं आहे, असेच विचार काहीतरी वेगवेगळे पसरवून आपलं काम साध्य करायचं आहे, त्या मंडळींना त्याच्यासाठी हे अशाच गोष्टी कोणी ना कोणी, मग आज एकाने कोणीतरी बाजू घेतली, उद्या दुसरा कोणीतरी बाजू घेईल, परवा कोणीतरी म्हणेल की हे असंच चालतं, हे असं चालणार नाही. पण मनीषराव तुम्ही पुरावे ज्या यंत्रणेकडे सादर केले पाहिजे त्या यंत्रणेकडे ते पुरावे पोचलेले आहेत. ज्या यंत्रणेने या सगळ्याची चौकशी केली पाहिजे त्या यंत्रणेबरोबर त्या यंत्रणेकडनं त्याची चौकशी होणार आहे. या संदर्भातली योग्य ती भूमिका किंवा ज्या कुठल्या पातळीवर चर्चा केली पाहिजे, सूचना दिल्या पाहिजे त्या पातळीवर राणेसाहेब स्वतः बोलतायत. त्यामुळे त्याची योग्य ती चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येईल. आहे काय खोटं आहे हे आपल्याला पण आणि आम्हाला पण त्या निमित्ताने कळेल. कारवाई झालेल्या विशाल परवांना पुन्हा एकदा भाजपात सक्रिय करण्यासाठी भाजपचे नेते मंडळी पुढाकार घेत आहेत का किंवा आजच्या विधानातून तसं समजायचं का? असं नक्की मला वाटत नाही. असं काही भूमिका नाही आहे. परंतु अशा वक्तव्यातनं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे आणि ती संभ्रमावस्था निर्माण होऊ नये याच्यासाठी आम्ही ही प्रेस घेतो. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग
चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी ते मंगरली मार्गावर मध्यरात्री पट्टेदार वाघाचे मुख्य रस्त्यावर दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ग्रामस्थ आणि प्रवासी या घटनेमुळे सावध झाले असून वन विभागाने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. वन विभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्याचं दिसून आलंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मोठे बदल करण्यात येत असून अहमदाबाद येथे बुलेट ट्रेन आणि स्थानक पुनर्विकासाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या एकूण 83 रेल्वे गाड्यांचा गुजरातमधील शेवटचा थांबा बदलण्यात आलाय. यात मुंबईहून सुटणाऱ्या कर्णावती, वातानुकूलित, डबल डेकर, गुजरात एक्सप्रेस अशा लोकप्रिय रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. गोंदियाच्या आमगावात तुकडोजी चौकातील महेश किराणा दुकानाला भीषण आग लागून दुकानातील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झालंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचत दुकान आणि दुकानामागे असलेल्या गोडाऊनला ही लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे होणारे जास्तीचे नुकसान टळले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून दुकानदाराने शासनाकडे भरपाईची मागणी केली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.